राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जवळपास आपल्याला इथे 4 डायमेन्शन दिलेले आहेत. सामान्य अध्ययन, निबंध, वैकल्पिक विषय आणि भाषा. तर यामध्ये आयोगाने तुम्हाला माहितच असेल की सध्या एक पेपर स्ट्रक्चर डिझाइन केला असेल, क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर डिझाइन केला असेल, म्हणजे एक्झॅक्टली किती क्वेश्चन्स असतील, किती शब्द असतील, या सगळ्या जो आराखडा जो आहे तो सध्या आपल्याला आयोगाने सुद्धा इथे सांगितलेला आहे. सिलेबस तर आपल्याला माहितच आहे, परंतु क्वेश्चन्स कसे असतील, किती असतील, किती शब्द असतील, हे सगळं तुम्हाला इथे आपल्याला आयोगाने इथे आपल्याला क्लिअर केलं असेल. तर यामध्ये सामान्य अध्ययनमध्ये तुम्हाला माहितच असेल की हे 4 विषय आहेत, परंतु यामध्ये आयोगाने असं सांगितलेलं आहे की जे काही सामान्य अध्ययन 1, GS1, GS2 आणि GS3 याच्यासाठी जो काही क्वेश्चन पॅटर्न असेल किंवा जो काही स्ट्रक्चर असेल हे सारख्या पद्धतीचं असेल. तर यासाठी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे पेपर क्रमांक 4 ते 6 म्हणजे 1, 2, 3 जनरल स्टडीज 1, 2, 3 असं हे स्ट्रक्चर या ठिकाणी इथे असेल. म्हणजे प्रत्येक पेपरला तुम्हाला 250 गुण असतील आणि कालावधी असेल जवळपास 3 तासाचा असेल. हा जो काही पॅटर्न आहे हा तुमचा इथे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, लक्षात ठेवा. आता याच्यानुसार याच्या सूचना कोणकोणत्या असतील हे सगळं तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. जवळपास तुम्हाला इथे 11 पॉइंट सांगितलेले आहेत. आता हे 11 पॉइंट्स काय आहेत आपण परीक्षेची तयारी करत असताना आपण इथे समजून घेऊयात. तर लक्षात घ्या, पहिले जे काही आपले 10 क्वेश्चन इथे सांगितलेले असतील, म्हणजे आपल्याला जे एकूण क्वेश्चन जे असतील ते जवळपास 20 क्वेश्चन असतील. एकूण प्रश्नांची संख्या जी असेल 20 प्रश्न असतील. आणि यामध्ये लक्षात घ्या पहिले जे काही पहिले प्रश्न असतील 10, 1 ते 10 प्रश्न, तर हे प्रत्येकी तुम्हाला 10 गुणांसाठी असेल. म्हणजे 1 पासून तर जवळपास 10 पर्यंत प्रत्येक प्रश्न जो असेल तो आपल्याला 10 गुणांसाठी असेल. 10 गुण आणि प्रत्येक प्रश्न जो असेल तो या ठिकाणी इथे आपला साधारण 150 शब्दामध्ये असेल. तर हे आयोगाने आपल्याला इथे क्लिअर केलेलं आहे. त्याच्यानंतर आयोगाने आपल्याला हे सुद्धा क्लिअर केलं असेल की त्याच्यानंतर जे काही प्रश्न असतील 11 पासून तर 20 पर्यंत, तर यासाठी आयोगाने असं सांगितलं असेल की हे पहिले 11 पासून तर 20 पर्यंत प्रश्न याच्यामध्ये याचे जे काही गुण असतील ते जवळपास 15 गुण असतील आणि जे काही शब्द दिलेले असतील हे शब्द मर्यादा या ठिकाणी सांगितलेले असेल 250 शब्द. तर हे सगळं आयोगाने तुम्हाला ऑलरेडी इथे क्लिअर केलेलं आहे. हा थोडासा इथे स्ट्रक्चर लक्षात घ्या. आणि हे स्ट्रक्चर कोणासाठी असेल तर स्ट्रक्चर GS1, GS2 आणि GS3 ह्या जवळपास 3 पेपरसाठी असेल, हे लक्षात ठेवा. म्हणजे 20 प्रश्न असतील, पहिले 10 प्रश्न 10 गुणांसाठी असतील आणि त्याच्यानंतर जे 10 गुण असतील किंवा 10 प्रश्न जे असतील ते तुम्हाला जवळपास 15 गुणांसाठी असतील. प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला 250 शब्दांसाठी असेल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला आयोगाने हे सांगितलं असेल की प्रत्येक प्रश्न जो आहे हा तुम्हाला या ठिकाणी इथे कंपल्सरी आहे. म्हणजे कोणताही क्वेश्चन तुम्हाला इथे स्किप करता येणार नाही. प्रत्येक क्वेश्चन हा तुम्हाला इथे सोडावाच लागेल. त्याच्यानंतर जी काही पेपरची काही भाषा असेल, प्रश्नाची काही भाषा असेल ती तुम्हाला 2 स्वरूपामध्ये इथे सांगण्यात आलेली आहे. पहिला जो काही प्रश्न असेल तो तुम्हाला मराठी भाषेमध्ये असेल आणि नंतर याचं काय असेल या ठिकाणी हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन असेल. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की बायलिंग्वल आपला हा पेपर असेल मराठी आणि इंग्लिशमध्ये. आणि जर समजा एखादं ट्रान्सलेशन जर चुकीचं असेल तर कोणता क्वेश्चन ग्राह्य धरण्यात येईल तर इंग्लिश भाषांतर किंवा इंग्लिश हा जो काही क्वेश्चन आहे तो इथे आपल्याला ग्राह्य धरण्यात येईल असं या ठिकाणी इथे सांगण्याचा इथे यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि विशेषतः लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये इथे यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जर समजा तुम्हाला इथे 150 शब्दामध्ये सांगितलेलं आहे, परंतु जर तुम्ही जर समजा 200 किंवा 300 शब्दामध्ये लिहिलं असेल तर अशा वेळेस ते अपेक्षित नाही आयोगाला, असे आयोगाने सांगितले. मग आता याच्यामध्ये आयोग कोणती ऍक्शन घेते, याला निगेटिव्ह मार्क्स मिळतील का, हे आपल्याला इथे आयोगाने अजून क्लिअर केलं नाही. पण जेव्हा आपली परीक्षा येईल तेव्हा जवळपास हे आयोग आपल्याला क्लिअर करेल की याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असेल का. या सगळा जो काही फॉर्मॅट आहे एक्झॅक्टली क्वेश्चन पेपरचा, आन्सर फॉर्मॅटचा, तर हे आपल्याला लवकरच आयोग आपल्याला इथे देण्याची शक्यता आहे. तर हे लक्षात घ्या, हा सध्या हिचा बेसिक पॅटर्न आपल्याला इथे दिलेला आहे. आणि विशेषतः हे सांगितलेला प्रयत्न केलेला आहे की जे काही आपल्याला भाषा दिली असेल, समजा जो आपण मेनच्या वेळेस आपण जे काही भाषा निवडतो इंग्लिश असेल किंवा मराठी असेल तर त्याच भाषेमध्ये तुम्हाला हा पेपर लिहायचा आहे. समजा मी निवडली असेल मराठी भाषा आणि लिहिताना लिहिली असेल इंग्लिश भाषा, तर अशा वेळेस तुमचे जे काही गुण आहे ते तुम्हाला मिळणार नाही. जे तुमचं मीडियम ऑफ लँग्वेज जे तुम्ही स्टार्टिंगला दिलंच असेल तेच तुम्हाला इथे निवडायचे आणि तरच तुम्हाला या ठिकाणी ते मार्क्स या ठिकाणी इथे मिळणार आहेत. तर हे या ठिकाणी इथे बेसिक गोष्ट आहे. आणि यानंतर इथे तुम्हाला तिसऱ्या पॉइंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की जे काही क्वेश्चन असेल त्याच्या समोर किती मार्कांसाठी असेल, किती शब्दांसाठी असेल, हे सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7वा
किंवा 7 नंबर पॉइंट्स, यामध्ये त्यांनी हे दिलं असेल की जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला त्या त्या लेवलला तिथे लिहायचेच आहेत, परंतु जर समजा एखादा उपप्रश्न जर तुम्ही जर दुसऱ्या पेजवरती लिहिला असेल किंवा तो जर सिक्वेन्स जर तोडला असेल तर अशा वेळेस त्या मूल्यांकनासाठी त्याचं दुर्लक्ष केलं जाईल. म्हणजे जो कोणी क्वेश्चन असेल तुम्हाला त्याच्याच खाली इथे लिहायचंय. नॉर्मली लक्षात घ्या मित्रांनो, यूपीएससी मध्ये कसं असतं की तुम्हाला इथे क्वेश्चन दिला जातो. समजा हा क्वेश्चन तुम्हाला इथे दिला जातो की अमुक अमुक हा क्वेश्चन आहे आणि पूर्णतः हे ब्लँक पेज असतं आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे 2 पेज दिले जातात यूपीएससीला. जर हा प्रश्न जर तुम्हाला 10 गुणांसाठी असेल तर एक्झॅक्टली आता यूपीएससी मध्ये हा पॅटर्न चालतो, पण राज्यसेवेमध्ये काय होते आपल्याला अजून आयोगाने क्लिअर केलं नाहीये. लवकरच याचे काही सॅम्पल कॉपी ती आपल्याला मिळेलच. 10 गुणांसाठी प्रामुख्याने आपल्याला हे 2 पेजेस ब्लँक ठेवले जातात आणि जर समजा हा प्रश्न जर 15 मार्कांसाठी जर असेल तर यामध्ये तुम्हाला हे अशा प्रकारचे जवळपास 3 पेजेस दिले जातात. म्हणजे तुम्हाला जी स्पेस लिमिट आहे ती सुद्धा दिलेली असते यूपीएससीच्या आयोगानुसार किंवा त्या पॅटर्ननुसार. परंतु इथे आपल्याला राज्यसेवेमध्ये हा पॅटर्न काय असेल हे अजून आपल्याला माहित नाहीये, तर तो कसा असेल आपल्याला नंतर कळेलच. पण आपण अशी जे काही प्रॅक्टिस करत आहोत सध्या तर याच पॅटर्न मध्ये करणं इथे आपल्याला अपेक्षित आहे. आता इथे जे काही तरी 7वा मुद्दा हा सांगण्याचा प्रयत्न केला असेल की जर समजा इथे हा क्वेश्चन आहे आणि याचा काहीतरी सब क्वेश्चन आहे तर तुम्हाला याच पेजवरती लिहिणं अपेक्षित आहे. जर तुम्ही पुढच्या प्रश्नावरती लिहिलं खोडून त्याला तर ते चालणार नाही. ज्या पेजवरती असेल त्याच पेजवरती तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. तर अशा प्रकारची इथे बेसिक गोष्टी इथे आपल्याला आयोगाने इथे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पॉईंट क्रमांक 10 मध्ये इथे लक्षात घ्या की जे काही तुमचे पुस्तक येतील किंवा उत्तर पेपर असेल त्याच्यामध्ये जे तुम्हाला जर एखादी जागा रिकामी सोडायची असेल, एक उदाहरण घ्या, जसं की हा पेपर आहे आणि हा आपला इथे क्वेश्चन आहे. समजा हा क्वेश्चन तुम्हाला जमत नाही, क्वेश्चन नंबर समजा 2 हा तुम्हाला जमत नाही, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय तर याला असं डायरेक्टली तुम्हाला इथे काठ मारायची. काठ मारायची या शब्दाचा अर्थ हा होतो की तुम्हाला इथे क्वेश्चन जमत नाही, जो तुम्ही इथे आता ब्लँक सोडलेला आहे. तर हे असं आपल्याला इथे आयोगाने इथे अपेक्षित केलेलं आहे. तर यासाठी तुम्हाला इथे पॉईंट क्रमांक इथे 10 सांगितलेला आहे. तर हे सगळ्या ज्या काही गोष्टी मित्रांनो आपण जेव्हा आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करतो तर तेव्हा तुम्हाला याच्या बेसिक गोष्टी इथे माहीत असणं गरजेचे आहेत. ऑलरेडी इथे आयोगाने तुम्हाला 3 पेपर बद्दल हा पॅटर्न फिक्स आउट केलेला आहे आणि हा तुमचा पॅटर्न जो असेल तो हा अशा प्रकारचा असेल. तुम्ही इथे बघू शकता पहिले 10 क्वेश्चन जे दिलेले असतील हे 10 मार्कांसाठी आहे. म्हणजे हे ऍव्हरेज आपल्याला अशा पद्धतीने इथे सांगता येईल. 10 प्रश्न 10 गुण किती असतील 100 गुण असतील. नंतर 10 गुण 15 मार्कांसाठी असतील, किती असतील 250 गुण. अशा प्रकारे तुमचा प्रत्येक पेपर जो आहे GS 1 2 3 हा जवळपास 250 गुणांसाठी असेल. तर हा पॅटर्न लक्षात घ्या, यानुसार प्रिपरेशन करा. म्हणजे तुम्हाला 2 मार्कांसाठी 5 मार्कांसाठी असे प्रश्न नसतील GS 1 2 3 साठी. हे प्रश्न फक्त 10 गुणांसाठी किंवा 15 गुणांसाठी असतील, हे थोडं इथे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचा हा पॅटर्न जो आहे तो आपल्याला इथे आयोगाने इथे दिलेला आहे. हे नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवा आन्सर रायटिंग मध्ये. आणि यासाठी आपल्याला आन्सर रायटिंग साठी किंवा नवीन नवीन अपडेटसाठी स्पार्क अकॅडमीचं YouTube चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.